वाणी माता की हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले यमधर्मवास किंवा यमधर्म वाट पाहे नित्य काळ मने धन्य वेळ भेटती ते त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले निळा म्हणे सर्व भाग्य चोजविते रिद्धी सिद्धी येते ओळंगणे त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले विठ्ठल वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं परमधाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहमदेव देवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजं स्फुरद्दि प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय ओम नमो
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह नादलू पावन झालो चराचरी मी काय कुसरी काहीच नेनी बोलतो वचने अति भाविका रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुष्ठं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रिय धार्मिकं राजेन्द्रं सत्यसंघं दशरथतनमयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणातीतं मंगलमूर्ति मारुति नंदन मंगलमूर्ति मारुति नंदन मारुति नंदन मंगलमूर्ति मारुति नंदन मंगलमूलनि कंदन सकल अमंगल निकंदन पवनतनय संतन हितकारी पवनतनय संतन हितकारी श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती ओड परणी घेऊन आती ओड परणी घेऊन आती ओड ज्ञानाचा भगवती ओड ज्ञानाचा भगवती आनंदीचा 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 लक्ष्मी आनंदीचा 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 लक्ष्मी आनंदीचा 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 लागला लागला अंबेचा लाहो लागला अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळाई ओ जगदंबे मूळ पीठ त्वंबे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठाला काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार
हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण क्षत्रिय कुलावतांस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज श्री महाराजांचे आद्यगुरु जगद्गुरु तुकोबराय जगद्गुरु तुकोबरायांचे एकनिष्ठ शिष्य पिंपळनेर निवासी सर्वात धाकटे संत आणि त्यांच्यानंतर पुन्हा लिखाण थांबलेल्या संप्रदायाचे निळोबरायानंतर पुन्हा लिहिण्याचं धाडस कुणी अजून केलं नाही. सर्वात धाकटे संत श्रेष्ठ निळोबराय महाराज यांचा चार चरणाचा संतांच्या दर्शन स्पर्शनाचं सामर्थ्य सांगता सांगता अंतकरणामध्ये निर्माण झालेली जी अनिर्वचनीयता आहे ती शब्दाच्या द्वारे प्रतिलिपित करता येत नाही. या उद्देशातून उद्गार वाचकता बोलतात. विठाला आरंभापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. पुण्यसलीला पुण्यभूमी आपल्या या देवळाली ग्रामी अकारण कारण करुणावरुणालय भक्तबांच्या कल्पतरू कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवान पंढरीनाथाच्या कृपा छायाछत्राखाली आपल्या परिसरामध्ये जाज्वल्य स्थान ज्यांची परंपरा आपल्या गावाला लाभलेली ते सद्गुरु संत श्रेष्ठ शामनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरु गोकुळदास महाराजांच्या कृपाशीर्वादाने पूजनीय सद्गुरु काकांच्या मार्गदर्शनाने पूजनीय दादांच्या उपस्थितीमध्ये आपल्या या भवानी नगरमध्ये सुरू असणारा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा कलिकल्मषहरणी भवदुःख तारणी त्रिताप हरणी परमात्म्याची अमृत वाहिनी श्रीमद भागवत कथा भागवतच आहे ना हां श्रीमद भागवत कथेचे आयोजन या ठिकाणी संपन्न होतोय. भवानी नगरचं हे तिसरं वर्ष आहे आणि तिसऱ्या वर्षातलं हे आजचं तिसऱ्याच दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्याकडे क्रमप्राप्त आहे. विनेकरी महाराज तुमचं गाव हेच की नाही बरं बरं हे लेकर बाहेर बसले आहे बाय तुमचं इथलंच आहे ना भवानी नगरच्या ना तुम्ही हे भवानी बोला की नाही भवानी नगरच्या म्हणायचं मला. वर्ष तिसरं आहे तिसऱ्या वर्षातलं कीर्तन कितवं आहे तिसरं. महाराज किती नंबर आहे तुम्हाला घातला 3 नंबर असते वय 2 नंबर ऐकलं तू दादा आपण आहे का 3 नंबर आता देवळालीत निघालाय व तिसऱ्या वर्षातलं हे तिसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प पूजनीय दादांच्या आदेशातून आपल्या गावचं भूषण असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण आकाशजी महाराज जगताप देवळाली गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये तसं प्रचलित आहे बरं का. उमेश महाराज उमेश महाराज आहेत पाठीमागे सर पाठीमाग आहेत ते सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये गोड मृदंगाचार्य आमचे शेळके महाराज विनिकरी महाराज साऊंड सिस्टीमवाले समर्थ साऊंड सिस्टीम तुम्हालाही धन्यवाद. फक्त इको सोडत असताना थोडं कधीमध्ये कमी सोडत जावा ते काय माझा आवाज म्हणजे आधीच रिडकोवर डलवणे काय ते का बाबा आहे की नाही PT मास्तर तर दादा घेऊनच जाऊ वाटायला बाबा मला आमच्यात गोंधळाला चलतं आहे की नाही हे ललाली लाला चलतंय तिकडे तुळजापूरला काय अडचण नाही. गोड हार्मोनियम वादक महाराज सुनील महाराज शेळके गोड मृदंगाचार्य महाराज उमेश महाराज इकडची सर्व महाराज मंडळी आपल्या परिसराचं अजून एक कीर्तन रत्न आदरणीय हरिभक्तीपरायण विनय महाराज करडे दहिटणेकर त्याचबरोबर ज्यांच्या मुखातून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात आदरणीय हरिभक्तीपरायण विकास महाराज जाधव जालना इकडची ज्ञात अज्ञात महाराज मंडळी पहिली चाल गोड गायली ते म्हणजे पुढं म्हणलेले आदरणीय हरिभक्तीपरायण प्रसादे सर्व दुःखानाम हानिरस्य उपजायते प्रसन्न चेतसु ह्याशु बुद्धी परेव तिष्ठते. हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज त्यांच्यासोबत साथ केलेले आदरणीय हरिभक्तीपरायण यात परिसरात भूषण कृष्णा महाराज वैद्य त्याचबरोबर पालता कुळव टाकून का हाणं पण नांगूर
आहे की नाही? वा हिवाळे महाराज, हिवाळे महाराजासाठी एकदा टाळ्या वाजवा. मी म्हणलं हिवाळे महाराज मला देवी बी कीर्तनात आणू देत नाहीत, मस्तक हे पाया बाहेर पायावर इतर पायावर. मी हिवाळे महाराज गोड आहे की नाही? मोकळे मन रसाळ वाणी. पहिल्यांदा सुरुवात केली त्यांनी. वा बापू बाबुराव महाराज. वा बाबुराव महाराज तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. सुंदर या कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरू आहे. तुमचं काय नाव आहे? हो किरण महाराज बिडवे. किरण महाराज बिडवे. चॅनल आनंद कीर्तनाचा. वा आनंद कीर्तनाचा. तुमचं झालंय काय की माझं मागं कुठंतरी आहे की नाही? वा वा. हा तेव्हा त्यांना सगळं पाठ असते. किरण महाराज तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. पुन्हा बसलेले इकडचे सर्व माता माऊल्या, या सगळ्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी म्हाताऱ्या सोडून त्यांना नाहीत ना काय लाभ, त्यांनाही धन्यवाद. ऐका, आपल्या परिसराचं असं सद्भाग्य आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या सामनगावची ख्याती कुणालाही पाठ आहे. बरं, काही महात्मे सिद्ध असतात तर प्रसिद्ध नसतात, काही प्रसिद्ध असतात पण सिद्ध नसतात, काही सिद्धही नसतात आणि प्रसिद्ध सुद्धा नसतात. कामापुरतं बरंच मोठं म्हणावं लागतं. वा वा तुम्ही आहोत म्हणून सगळं चाललंय, म्हणजे गरज नसताना आहे की नाही? पण तसं सामनगावचा विचार केला तर तिथं काय आहे? धन्य प्रताप पायाचा, पायाचा प्रताप पायाचा, धन्य प्रताप पायाचा, धन्य प्रताप पायाचा, धन्य प्रताप पायाचा, धन्य प्रताप पायाचा, प्रताप पायाचा, धन्य प्रताप पायाचा, धन्य प्रताप पायाचा. माझ्या सद्गुरुरायाचा, माझ्या सद्गुरुरायाचा काय उतराई, उतराई चरणी माझे डोई. माझ्या सद्गुरुरायाचा धन्य प्रताप पायाचा, माझ्या सद्गुरुरायाचा काय उतराई जाते चरणी माझे डोई. धन्य प्रताप पायाचा, माझ्या सद्गुरुरायाचा उतराई जाते चरणी माझे डोई. सद्गुरु श्यामनाथ महाराज की. श्यामनाथ महाराजांच्या या पवित्र आस्थेने आपण प्रेरित होऊन पुढे पूजनीय काकाजींचाही आशीर्वाद आपल्यासोबत कायम आहेच. आणि मोकळे मन रसाळ वाणी याही गुणी संपन्न पूजनीय दादांची उपस्थिती आहे. दादांच्या मुखातून आपण प्रसादाचं कीर्तनही श्रवण करणार आहोत. आदरणीय दादांची याच आवर्जून उपस्थिती आहे. पावशी सुरुवातीला जांभळ्या हो यावर पुढे तुम्ही इकडं या, काही मागत नाही. या इथे या. तुम्हाला बोलता बोलतो मी गोंधळे म्हणून घाबरू नका. या या इथे या की. हा हे काही पटंगण कशाला ठुले उगाच आहे की नाही? अहो 2-2 यजमान आहेत मला बोलवायला. ते तांबे सर, अजून परशुराम तांबे आणि बप्पा तांबे सर, बरोबर आहे का? एक पाठी बुद्धी आहे लोक. एकदा फिरून बघितलं यावर यावर. तुम्ही म्हणत असाल हे तुळजापूरचं आहे, परडीवरला आहे काय की, पण काळजी करू नका. या माय आजी या 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 हा या बरं या. कमी येऊ तिकडं उठत नाव का? अरे तिथं काय काटाची कडाल या इकडे. म्हातारी उठली काय बघा बरं. जरा असं जवळ आल्यावर बरं वाटते ना. मंडपात आधीच गारट्यान नाही मग बिबट्या चावतंय बरं का तिकडं खेटून बसल्यावर. या बरं इकडं. वा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
महात्म्याच्या सेवेमध्ये आपलं जीवन अतिशय परिपूर्ण संपन्नतेने जात आहे. ऐश्वर्य संपन्न परंपरा असणारी सद्गुरू महाराजांची आणि त्या परंपरेमध्ये आदरणीय आकाश महाराजांनी या ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं औचित्य साधलंय. ज्ञानोबरायांचा 728वा संजीवन समाधी सोहळा यावर्षी पार पडला आणि या सप्ताहाचा अजून विशेष आहे. तुम्ही ज्ञानोबरायांचा कार्तिक वद्य त्रयोदशीचा संजीवन समाधी सोहळा तोही पर्व काळ साधलाय. पुढल्या वर्षी अजून एक पट्टी टाका, मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला याच महिन्यात सोपान देवाचाही समाधी सोहळा आहे. नाही दोन्ही. आणि या महात्म्याच्या समाधी सोहळ्याने केल्यानंतर हे सोहळे केल्यानंतर काय मिळतो ऐका. संतांच्या सेवेचं फलित असं आहे. काय मिळतं आपल्याला? मग ती पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्याची बी होई जे पसाय तयार. ज्ञानोबराय सांगतात वैराग्याचा सहज प्रसाद आपल्या पदरी प्राप्त पडतो. म्हणून तीही महात्म्यांची परंपरा आपण या ठिकाणी संपन्न करत आहात. आदरणीय हरिभक्तीपरायण आकाश महाराजांनी अथक प्रयत्न समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी ऐका. येतो धर्मस्ततो जया. हा धर्मावर आधारित आपली प्रतिष्ठा आहे. बरोबर आहे ना? धर्म कशावरती उभा आहे? तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. ज्या भागवताच्या माध्यमातून देशशुद्धी, कालशुद्धी, आचारशुद्धी, विचारशुद्धी, देहाध्यास, प्राणाध्यास, इंद्रियाध्यास या अध्यासाचं निराकरण सहज होऊन जातं. ती कलिकल्मषहारणी श्रीमद भागवत कथा तुम्ही श्रवण करत आहात. त्याच्यामध्ये धर्माला आपले 4 पाय आहेत. किती? 4. त्याच्यामध्ये तप, दया, शौच आणि दान. तप कुणाकडे शिल्लक राहिलं नाही, दया कुणाकडे शिल्लक राहिली नाही, शौच कुणाकडे शिल्लक राहिलं नाही. म्हणजे पावित्र्य कुणाकडे शिल्लक राहिलं नाही. पावित्र्य शिल्लक म्हणजे कधी वाणीचं पावित्र्य असेल तर चरणाचं पावित्र्य नसतं, चरणाचं पावित्र्य वाणीचं पावित्र्य असेल तर बुद्धीचं पावित्र्य नसतं. त्याच्यामुळं शौच आपल्याकडे शिल्लक नाही. मग काय? दया, दयाही आपल्याकडे शिल्लक नाही. येणे महाराज लाकडच्या लाकडं जातात बिबट्या मारायला. आहे का तुमच्याकडे दया? आहे? रातभर बिबट्या. दया कोणाकडं? आमच्यावर घेतल्यावर तुम्हाला बरं वाटतं आहे की नाही? दया कोणाकडे शिल्लक नाही. आपल्या धर्माचा पायच शिल्लक कोणता आहे तर तो म्हणजे दान आहे. बरोबर आहे ना? हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोष, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. तुम्हाला हात पवित्र करायचा असेल तर ते म्हणजे दानानेच होतात. आणि ते दान कुठं केलं पाहिजे तर इथं सप्ताहामध्ये. बरोबर आहे ना? हाताची पावित्र्यता तुम्हाला मिळवायची आहे, धनाचं पुण्य मिळवायचं आहे तर ते धन शुद्ध करण्याकरता दान हा एकच पर्याय आहे आणि तोही सप्ताहामध्ये. बरोबर आहे की नाही? आता प्रत्येकाकडे पैसा आहे. बरं, आता याच्यात 7,500 घेतलेले किती बाया आहेत बुवा? 1 2 3 4. तुम्हाला खोटं बोलता होय? सगळ्यांनीच घेतली की नाही? आकाश महाराज सप्तेला सगळ्या बायांनी पट्टी दिली का? दिली मुली बा. सगळे टाळ्या वाजवा गाडी सगळे एकदा बायासाठी. वा. आणि तुम्ही कधी देणार? द्या बरं का, चांगलं असते. आपले हात पवित्र करायचे आहेत, आपलं धन पवित्र करायचं आहे तर त्याच्यासाठी काय करावं लागेल तर दानरूपी दरवाजा शिल्लक आहे. आणि लय येडवणी केलं तर मग तुम्हाला पुन्हा मोक्षाची प्राप्ती मिळणार. तुम्ही किती करा आणि काही करा. म्हणून आपलं धन पवित्र करण्यासाठी हा पवित्र यज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या यज्ञामध्ये आजचं हे 3ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्याकडे क्रमप्राप्त आहे. पिंपळनेर निवासी संत श्रेष्ठ निळोबरायांचा 4 चरणाचा गोड अभंग आहे. ऐका, दादानी एवढा उपद्रव व्याप सोडून सुद्धा देवळालीवर विशेष प्रेम आहे की नाही? आणि पुन्हा त्यांचं आजोळे आहे आणि बाच्याचं मामाच्या इकडे विशेष प्रेम असते. मी आता असं मला सांगायला नाही, असं नाही, पण हे बाय काय तुम्हाला विपर्यासच का लावा तुम्ही सगळा विठाला मला तसं म्हणायचं नाही. मी पण एक भाग्यवान भाचा आहे म्हणून म्हणलो आहे की नाही. दादांची आवर्जून या ठिकाणी उपस्थिती आहे. ऐका, आपल्याला देव पाहता येणार नाही पण त्या देवमान्य संतांचं स्वरूप कसं आहे तर या सामनगावकर परिवाराकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. अतिशय दैदिप्यमान असणारी परंपरा, दादांची उपस्थिती. आणि याच्यामध्ये
तिसऱ्या दिवसाचं हे कीर्तन पुष्प आहे. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण रामभाऊ महाराज कुंभार त्यांची उपस्थिती. आता बरीच मंडळी ज्ञात अज्ञात फडावर कीर्तन ऐकलेली, परिसरात कीर्तन ऐकलेली सगळी माता माऊल्यासहित सगळी उपस्थित आहेत. ऐका, सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. आणि अभंग निळोबरायांचा आहे. अभंग अतिशय गोड आहे, फार चरणाचा नसून 4च चरणाचा आहे, पण गोड आहे. एक अनिर्वचनीयता आणि गुह्य सांगणारा अभंग आहे. लिहित असताना 2 प्रकारचं काव्य आहे. एक अर्श काव्य आहे आणि दुसरं अनारश काव्य आहे. विकास महाराज, एक अर्श काव्य आहे आणि दुसरं अनारश काव्य आहे. एक अर्श काव्य म्हणजे बुद्धीची रचना आहे आणि अनारश काव्य म्हणजे हृदयाची रचना आहे. आता ही काही लोकाला असलं पचनी बी होय, असलं काही कामाला तुमच्या काही कामाला येणार नाही का. अनारश काव्य म्हणजे हृदयाची रचना आहे, अर्श काव्य म्हणजे बुद्धीची रचना आहे. अर्श काव्य म्हणजे गद्य प्रकरण आहे आणि अनारश काव्य म्हणजे पद्य प्रकरण आहे. कधी कधी आपल्याला गद्यातून म्हणजे एखाद्या श्लोकातून सांगता येत नसल तर त्याची ओवी करून सांगावी लागते, बरोबर आहे ना. गद्यातून म्हणजे आता तुम्हाला हे कळत नाही प्रकरण कोणतं. मत सुख सुखित्वम आणि चित सुख सुखित्वम हे प्रकरण समजावून सांगण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुकोबरायाच्या गाथ्याकडे यावं लागेल, बरोबर आहे ना. हृदयाच्या रचनेमध्ये यावं लागेल, पद्यकाव्यामध्ये यावं लागेल. आणि त्या पद्यकाव्यामध्ये आल्यानंतर मग आपल्याला त्या तुकोबरायांच्या शब्दाचा आधार घेतल्यानंतर मत सुख सुखित्वम आणि चित सुख सुखित्वम ही अर्थापत्ती लागल्याशिवाय राहणार नाही. तसं अर्शकाव्य म्हणजे बुद्धीची रचना आहे. बुद्धीमध्ये जे काही येईल ते सहज लिहित गेले. आता बुद्धीचं दात्र आहे का. एकदा श्रीमद भागवत लिहायला गणपती बाप्पा बसले. बुद्धीचं दैवत श्री गणेश आहे आणि व्यासाने सांगायचं आणि गणपती बाप्पाने लिहायचं. त्याच्यामध्ये काही कूट श्लोक पण टाकायचे, बरोबर आहे ना. कूट श्लोक टाकल्यानंतर गणपती बाप्पाने थोडा विचार करायचा, अरे म्हणजे ही बुद्धीची रचना आहे, बरोबर आहे ना. कूट प्रकरण म्हणजे बुद्धी आहे. तुम्हाला आता चालता चालता सांगतो, कूट प्रकरण म्हणजे काय. भाजीला 2 टायमाला घालतात, त्याला काय म्हणतात माय. बाया देवळालीच्या आशा का गप आहेत बुवा. आकाश महाराज होय, उमेश बुवा कुठे गेले. वा वा, तुमच्या घरच्या आहेत का इथं. नाही झालं नाही. वा क्या बात आहे. खरं म्हणता काय, नाहीतर उगाच याची बायकोमुखी त्याचा संसार नाही. असं जर मोकळे म्हणून बोलू जाऊन विठ्ठल विठ्ठल. ऐका, मी काय पट्टीच्या बाहेर जाऊन हसवणारा महाराज नाही. तुम्हाला ते कूट सांगायचंय मला का. आपल्या जवळच असतं, फक्त बोलताना कोड्यात बोललेलं असते. बोलताना कोड्यात बोललेलं असते. काय आता तुम्हाला चलता चलता सांगतो. हातानं थापली सूर्यानं शेकली, पती नसताना सती गेली. सांगा आजी. तुमच्या काळातलं बोलायलो. हातानं थापली सूर्यानं शेकली, पती नसताना. तुम्हाला घातलं निहून. आता कॉपी देऊ काय अजून. आव गौरी. म्हाताऱ्याला कळालं इकडे गौरी म्हणून. हातानं थापली सूर्यानं शेकली, पती नसताना सती गेली. तिला काय म्हणतात, गौरी. मी MSc ला असताना त्याच्यात एक इंग्लिशमध्ये असं आलं होतं, अर्थपूर्ण वाक्य तयार करा. काही अक्षरं टाकायची, काही अक्षरं त्याच्यात घालायची, त्यानंतर वाक्याचा अर्थ सहजासहजी लागत असतो. नाहीतर हे काव्याचे प्रकार सांगतो दादा. अर्थपूर्ण त्याच्यात काय होतं, काही अक्षरं काढायची, काही अक्षरं टाकायची, अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं. विनय महाराज, आता तुमच्या दोन्ही बाजूनी ऊस आहे म्हणून ऊसाचं उदाहरण सांगतो. ऊस आहे पण नदी आहे, नदीला पूर आलेला आहे. ऊस आहे, ऊसात कोल्हा आहे. नदीच्या काठावरती कोणीतरी शाळकरी मुलगा पाठीवर ची नावाचं अक्षर काढताय. अर्थपूर्ण वाक्य तयार करा, नाहीतर कीर्तन सांगत नाही. आता त्याच्यात काय, अर्थपूर्ण वाक्य सांगत असताना ऊस आहे, ऊसात कोल्हा आहे. ऊस बाजूला काढून टाकायचा, त्याच्यातला फक्त कोल्हा घ्यायचा. नदी बाजूला काढायची, तिच्यातला पूर घ्यायचं. काय झालं, कोल्हापूर, बरोबर आहे. कोल्हा झालं की नाही. पाणी वाहतं तिथं झाडाच्या कडाला काही बाई बसलेली.
आणि पाठीवर शाळकरी मुलगा ची नावाचं अक्षर काढताय. आंब्याचं झाड आहे त्याच्या खाली बाई बसली, बरोबर आहे ना. मग आंबा काढून टाकायचं, त्यातली बाई घ्यायची, पाठीवरचं ची अक्षर घ्यायचं. काय झालं? कोल्हापूरची आंबाबाई. याला काय म्हणतात? कूट प्रकरण म्हणतात. तसं आपल्या बुद्धीचा खीस पडला की मग संत आपल्याला जागृत करतात. या निशा सर्वभूतानां तस्याम जागर्ति संयमी यस्याम जागर्ति संयमी सा पश्यतो मुनीहि. ज्यावेळी आपण अज्ञानाच्या अंधकारामध्ये निवांत झोपलेले असतो ना, संत आपल्याला हळूहळू जागे करतात. अरे तुझी बुद्धी दे सोडून, कुठंतरी हृदयात ये. मग काही काही लोकांना बुद्धीत लढवण्याचा भलता प्रकार असते. उमेश बुवा तुमचा विषय द्या सोडून आता. आता दुसरे नाही 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 करू आहे बुवा, तसं काय नाही. आकाश महाराज तुमचं कसं काय झालंय वाटोळं? नाही बर करू थांबा का. वा ती म्हणे डीपीवरच आकडा टाकला या तर कडू ना. नाही लाईन म्हणजे समोर असं नाही. आपली बुद्धी कुठपर्यंत आहे मला हे सांगायचंय. आपल्याला असं कुठं सांगितलं की असं झटकन हसू येते. मामा म्हातारी आहे काय? हाय बरं राहू द्या. हाय म्हणल्यावर नको की नाही. बरं असू द्या. प्रसाद महाराज तुमच्या बाजूचे महाराजाचं नाव काय? किशोर बुवा. किशोर बुवा तुमचं लग्न झालंय काय? नाही करायचंय काय? तुम्ही तर बघा पटकन. बर करू बुवा. जाऊ द्या. किशोर बुवा युअर वाईफ चॉईस प्लीज. ऐका काय झाले माहितीये का? कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, कीर्तन इज ट्रीटमेंट. आपलं जीवन दुःखी आहे आणि त्याच्यावरती उपचार करण्याचं साधन जर काय असेल तर त्याचं नाव कीर्तन आहे. याच्यात काय आपल्या बुद्धीची रचना सांगायची हो, फक्त माध्यम तुम्हाला गाठलं. आता इथं पोलीस स्टेशनवर दरोडा टाकावं म्हणलं तर गावातलं कोण मला सापडत नाही. सिस्टीमवाला विचार तांबेवाडीच आहे आणि ते चॅटिंग मध्ये दंग आहे. गिरवायचे शूटिंग का विठाला विठाला. ते मला असेल महाराजाचे डोळे बारीक आहेत म्हणजे नाही. अरे काय किशोर बुवा लग्न करायचे तुम्हाला? बर लग्न करत असताना बायको काळी असावी का गोरी असावी? तुम्ही इथले नाहीत ना, सांगा ना काहीतरी. उमेश बुवा त्यांचं जाऊ द्या, तुमचं सांगा. बर बर जाऊ द्या. आता गावातला माणूस घेतो. हा टोपीवाले मामा तुमचं काय नाव आहे? लय हसले हो म्हातारा. जनक मामा. मामा फक्त कंसासारखं नाही, माझ्यावर चांगलं शिशुपालासारखं प्रेम करा मामा. ऐका ना देवळाली म्हणल्यावर सगळं मामाचंच गाव आहे ते. मग जनक मामा. बर म्हातारी आहे का इथं? हाय बर. हाय 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 म्हातारी आहे. बर असू द्या. आता जर समजा तुमच्या सुदैवानं आता तुमच्याकडे आधी नंतर येतो जनक मामा ध्यानात ठेवतो. किशोर बुवा तुम्हाला लग्न करायचंय, बायको करायची, मग ती काळी असावी का गोरी असावी? गोरी असावी. जाड असावी का पातळ असावी? तुमच्यासारखी असावी. बर पातळ असावी. बर पातळ असावी. जीव घालणारी असावी का मारणारी असावी? बाया कशा हसतात बघा. जीव घालणारी. बर जनक मामा जर तुमच्या नशिबानं म्हातारी थोडी खट्याळच मिळाली नाही ना? हाय 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 मिळाली. म्हातारीनं चौकात मारावं का घरात मारावं? माईक मध्ये सांगा. येऊ काय? म्हातार म्हणतोय चौकात. किती बिन लाजे हो. विठाला विठाला. नाथ महाराजांनी एक कुट प्रकरण टाकलं असत पा. चलता 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 नाथ महाराज म्हणले ही बुद्धीची रचना अशी त्रास देते. कशी? बायको मोठी बायको मोठी घेऊन लागती पाठी. आपल्याला इतकंच लागायचं होतं बरं का. आनंद कीर्तनाचा एवढंच लागायचं होतं. आहे ना बायको ही बुद्धीची रचना आहे
आणि त्या बुद्धीचा स्वभाव कसा आहे, ती कधी वायबल होईल, कधी हातबल होईल आणि कधी कुणीकडल्या कोपऱ्याला नेऊन माणसाला टाकल सांगता येत नाही. बुद्धीच्या रचनेमध्ये माणसानं कधीच पडायचं नाही. तिचा स्वभाव कसा आहे, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग करुणाचा संग तव तव भोयावा अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग करुणाचा संग अनेक बुद्धीचे तरंग अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग धरू जाता संग तव तव भोय बुद्धीच्या नादी माणूस लागला की त्याची कशी अधोगती होते. तिचा स्वभाव आहे, ती बुद्धी काय करते, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग हे धरू जाता संग तव तव भोय बाधक. आणि या बुद्धी विषयानं काय होतं महाराज, तुमची मादी बिघडते याच्यात नवल नाही. राजा दशरथाची सुद्धा बुद्धी सहज फिरली होती एकदा. ज्यावेळी राजे दशरथ बाहेरून येत आहेत, उद्या सकाळी रामाला राज्याभिषेक आहे, तेवढ्याच आदल्या संध्याकाळी कैकई कोप भवनामध्ये जाते. आणि कैकई म्हणजे बुद्धी आहे. काय आहे, बुद्धी आहे. दशरथ राजे तिथं जातात आणि तिथं गेल्यावर ती कैकई डायरेक्ट मध्ये जाओ आपका मुंह नहीं देखना, तुमचं तोंड नाही पाहायचं. तरी दशरथ राजे समोर येतात, पाठीमागे जातात. आणि कधी कधी माणूस प्रपंचात सुनील महाराज असा हातबोल होतोच. तुम्हाला आहे काय अनुभव नाही वा प्रपंचामध्ये माणूस हातबोल होतो. कधी कधी त्याला गुडघे टेकायची वेळ येते. का तर ही बुद्धी सहजासहजी तुम्हाला बसूच देत नाही. आता बुद्धीचे प्रकार तत्वज्ञानाने फार सांगितले ते कर्पूर बुद्धी, शेनी बुद्धी, गौरी बुद्धी, प्रतिउत्पन्न म्हणजे हजार जबाबी बुद्धी. त्या बुद्धीचे अनेक वैभवातून प्रकार सांगितलेले आहेत. मला आता ते सांगायचं नाही. राजे दशरथ कैकईच्या समोर येतात आणि कैकईची समजूत काढतात. बघा 2-4 प्रकारचे शब्द रामायणामध्ये तिथं आलेले आहेत. काय म्हणतात, कोकिलकंठी, गजगामिनी, पिकवचनी, सुमुखी, सुलोचनी. तिला सगळ्या शब्दाचं विशेषण लावलेलं आहे. जनक मामा तुम्हाला किती पोर आहेत? 2 सुना आहेत, बरोबर आहे ना? 2 सुना आहेत, 4 नातू आहेत, बरोबर? खरं सांगितलंय 200 द्या. आपल्या 4 नातू आहेत. आणि नेमकं तुमची म्हातारी रुसली, रुसूनी बिचारी सप्त्यातलं जेवत असल्यामुळे रुसणार नाही, आहे की नाही? प्रसादाचं महात्म्यच आहे महाराज. ते इथं आलेल्या प्रत्येक गोष्टीचा प्रसाद होतो पा, प्रत्येक गोष्टीचा. त्याच्यामुळं इथलं खाऊन माणसं बिघडत नाहीत. आता जर तुमच्या वयानं सगळे 4 नातवंड आहेत, 2 सून आहेत, 2 मुलं आहेत, सगळ्याच्या समोर म्हातारीची हानोटी धरचाल तुम्ही अशी म्हातारीची अशी हानोटी धरायची आणि तिला म्हणायचं कोकिलकंठी. काय कोकिळासारखं बोलती ग म्हातारी, म्हैस वरडल्याने बी वरडू द्या, पण असं म्हणून शोभा देते काही नाही देत. बरोबर. गजकामिनी, पिकवचनी, सुमुखी, सुलोचनी. आता सगळ्याचा विस्तार सांगत नाही बाबा, जाऊ दे, मला पुढचं सांगायचं राहून जाईल, बरोबर. तसं या बुद्धीचा स्वभाव काय, ही कधी बिघडल सांगता येत नाही. महाराज म्हणतात आपण देवाकडे जात असताना बुद्धीच्या रचनेतून कधीच पाहायचं नाही. निळोबरायांच्या लक्षात आलं, आपण ज्यांचं वर्णन करणार आहोत ते बुद्धीला सुद्धा अगोचर आहेत. बुद्धीला उमगलणारं कोडं नाही महाराज. संत म्हणजे बुद्धीनं समजू शकत नाहीत, कठीण काम आहे. मग निळोबरायांनी अर्श काव्यातून अनारश काव्याकडे प्रतीती धरली. तुकोबरायांच्या वाङ्मयानंतर निळोबरायांनी वाङ्मय लिहायला सुरुवात केलं. आणि वाङ्मय लिहित असताना अनारश काव्य म्हणजे ती सहज रचना आहे आणि त्याला सहज भाव आहे. ऐका, जनाबाईनं ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं. काय
भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञाने चोखटी भाव अक्षराची गाठी. बरोबर आहे की नाही. ते हे माय ज्ञानेश्वरी. किती गोड वाटते पहा. आणि ज्ञानोबरायाचा अमृत अनुभव घ्या. ज्ञानोबरायाचा अमृत अनुभव ज्ञानेश्वरीपेक्षा कठीण आहे, अतिशय कठीण आहे. पुढे चांगदेव महाराजांची 65 घ्या, त्याच्यापेक्षा कठीण आहे. मग याच्यातून पुन्हा सहज तुम्हाला सोपं करून दिलं म्हणजे हरिपाठात आणावं. हरिपाठातून याला हरिमुखे म्हणा म्हणल्यानंतर तरी लक्षात येईल. विचारसागर, पंचदशी, या बाकीच्या लघु, कौमुदी, नैयायिक भाषा यांना स्वतःप्रमाण्यवाद, प्रतप्रमाण्यवाद यांना काही कळणार नाही. व्यष्टी समष्टीचं ज्ञान यांच्या डोक्यात राहणार नाही. मग यांना काय करावं, बुद्धीची रचना सोडून हृदयाच्या रचनेतून सांगावं. तुम्ही फक्त मोकळ्या मनानं कुण्याही देवाचं नाव घ्या, संताचं नाव घ्या आणि हृदयातून घेतलेलं ते सहज होऊन जातं पहा. आणि त्याला सुगंध सुद्धा असतो. आज ज्ञानोबरायांच्या वाङ्मयाला किती मोठा सुगंध आहे. अवचिता परिमळू झुळकला आळू माळू. अतिशय सुगंधदायी वाङ्मय ज्ञानोबरायांचं आहे. बरोबर आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं आहे. आपल्या वाङ्मयाला घरात सुद्धा कोणी विचारत नाही. बरोबर आहे. कृष्ण महाराज कोण विचारत आहे आपल्या वाङ्मयाला? कोणी विचारत नाही. लय कठीण आहे. मी जर म्हणलं आमच्या बायकोच्या समोर जाऊन म्हणलं अगं काय बघ हे सगळं आपल्याला असं जमतंय. ती म्हणजे कीर्तनात. काय म्हणते ते? कीर्तनात. इथं घरी नाही. आपल्या बोलण्याला, वाङ्मयाला किंमत राहत नाही. संतांनी सांगितलं, आपण बोलत असताना सुद्धा त्याच्या प्रक्रिया सांगितल्या. सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, हितम ब्रूयात. सत्य असावं, प्रिय असावं. प्रसंगी कटू असलं तरी ते मांडता सुद्धा यावं, पण सत्य असावं. ही भूमिका आहे. आपल्या वाङ्मयाला किंमत नाही. काय म्हातारे, आता इथं अँड्रॉइड जमाना आला. बरोबर आहे ना. अँड्रॉइडच्या जमान्यात म्हातारे काही गप्प बसत नाहीत. मग त्यांच्या हृदयाची रचना ऐका. मोबाईल बघून रील्स बघून तर कसं झालं माहिती आहे का. आता देवळालीतली पोरं याच्यात आहेत काय, आकाश महाराज हरिपाठातले वा खाली बसलेली सुद्धा म्हातारी सुद्धा माणसं, यांना सुंदर ते ध्यान म्हणल्यावर पुढचं पाठ आहे की नाही मामा? बरोबर ना. सुंदर ते ध्यानच्या पुढी काय वा करकटीवरी ठेवून या म्हातारी माणसं सुद्धा म्हणजे. बरोबर आहे का. पुरी बाई तुझं काय नाव आहे ग? हां आता तुमच्यासाठी रील्स सांगतो मी. बरोबर आहे. आता लगीन सराई चालू आहे. बरोबर आहे. आता करकटीवरी तुमच्या ध्यानात आलं नाही. मग असं सांगू का, लगीन हा या लोकाचं रे पुढे काय ग वा आहे का नाही. बघा हे आपल्या वाङ्मयाला काही किंमत आहे का. म्हातारी देवळा समोर बसली पहा आणि बसल्या तिनं खाली मांडीवर नातो टापटायला सुरुवात केली आणि सुरुवातीला थापटत म्हणत होती काय, पार्वती कसा केला गणपतीन महादेव संन्यासी पार्वती. हे असलं वाङ्मय आपल्या वाङ्मयाला कोण खाणार आहे कृष्णा महाराज आहे की नाही. आता आम्हाला तर घरोघरी जाण्याचा प्रसंग येते दादा. बरोबर. आता मोठ्या शहरात गेलो की तिथं असतो काय मोठेचे आता गपके लेकरं येणार, मांडीवर बसणार, आमच्या कालावून हात फिरणार. तुम्ही महाराज मग कीर्तनात तुम्ही गाणे कविता म्हणता. म्हणलं गाणी कविता शेरशायरी सोडून आपलं कीर्तन असतंय आहे. बरोबर. आम्हाला पण म्हणता येतं. म्हणलं म्हणा. ती थोडं विनय महाराजाची सावली पडलेली होती. म्हणजे आता या हाडकुडे त्याचे झाड आहे नाही झाड ते म्हणत असं का आहे की नाही. सावली म्हणजे असं गुब्बू होती ती. ते मांडीवर बसली असं गालावून हात फिरले. बाबा काय आम्हाला पण वाङ्मय म्हणता येते, मग आम्हाला पण सगळं गाता येतं. म्हणलं गावा. त्यानं म्हणायला सुरुवात केली. गेली बाय उसाच्या मळ्यात बिबट्या राखायला नाही. गेली बाय उसाच्या मळ्यात आणली बाय चिमणी धरून, चिमणी गेली मरून महाराजाला देते चिरून. मला आता तुझी चिमणी खायला मी पण इकडे आलोय. हे असलं आपलं वाङ्मय. आपल्या वाङ्मयाला कुठे किंमत नाही. बरोबर आहे. पण संतांचं वाङ्मय
ही हृदयाची रचना आहे आणि हृदयाच्या रचनेतून तुम्ही त्यांना हाक मारा, महाराज तुमच्या वाणीला सुद्धा ते सहज करणार नाहीत. निळोबाईने जगद्गुरु तुकोबायांचं वर्णन लिहिता लिहिता सगळं वाङ्मय लक्षात आलं आणि एवढी तुकोबरायची प्रार्थना केली, एवढी तुकोबरायची प्रार्थना केली, पण महाराज नाही आले आणि त्यांच्या प्रार्थनेनं देवच आले ना. देवच तिथं डायरेक्ट आले. देव आले बरोबर बोला निळोबराय महाराज मला पंढरीचा पांडुरंग म्हणतात. ते म्हणले हे द्या असले तुळजापूरला बी यायचं, देवळालीला बी यायचं, आम्ही है की नाही, आम्ही तुला ओळखत नाही. दिल्या वाचोनी आला सीता, दिल्या वाचोनी आला सीता, दिल्या वाचोनी आला सीता, दिल्या वाचोनी आला सीता, मध्ये आम्ही तुकयाचा धावा करीत, तुकयाचा धावा करीत यामध्ये आम्ही तुकयाचा धावा करीत, तुकयाचा धावा करीत येते अरे आम्ही तुला बोलावलंच नाही. कोण देव असशील तुझ्या घरचा? ती म्हणली अरे मी गुणसंपन्न देव आहे. ते मला माहित नाही गुणसंपन्न. ऐका, गुणसंपन्न देव आहे, गुणातीत साधू आहेत आणि अवगुणी सगळी माणसंच आहेत. बरोबर आहे ना? माणसं किती अवगुणी आहेत तुम्हाला सांगू का? अजून एक तुकोबरायचं गोड प्रमाण आहे. अवगुण सगळे आपल्या वाट्याला आलेली आहेत. अवगुण हे जग कशानं भरलेलं आहे? आंधळी पांगळी मुखे आणर्ग, इथं सगळी अवगुणी आंधळी पांगळी ती मुखी बहिरी सगळी इथं, आणि तो अवगुण आपल्या वाटेला आला. गुणातीत संत आहेत आणि गुणसंपन्न भगवंत आहे आणि देव स्वतः म्हणतोय अरे मी गुणसंपन्न देव तुझ्या समोर उभा आहे. पण ती म्हणे नाही नाही, प्रार्थील्या वाचून मी तुझी प्रार्थनाच केलेली नाही. प्रार्थना म्हणजे काय? प्रकृष्ट रूपेन अर्थना इति प्रार्थना. बरोबर आहे? दर्शन काय? दृशीर पश्यती ज्ञानेन इथे नाम दर्शन. ज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्याला पाहणं म्हणजे दर्शन आहे. तुम्ही नाही 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 मी तुला बोलवलंच नाही. पण माणसं एवढी अवगुणी आहेत, एवढी अवगुणी आहेत. बरोबर आहे की नाही? आताच्या तर काळाचा विचार केला तर पोरं अवगुणी, आया अवगुणी, बाप अवगुणी, सगळा तुका म्हणे झाला अवगुणाचा थारा आणि वाढले हे निद्रा आळस भाऊ. इथं प्रमादी आळसी माणसं जन्माला आली. बरोबर आहे काय? प्रमाद आलस्य बीस निद्रा तन्नी बदनाती भारत. इथं प्रमादानं उन्मात्तानं भरलेली पिढी जन्माला आली. सगळी अवगुणीच, पोरं अवगुणी, बाप अवगुणी. आता इथं सगळी बापच माझ्या पुढे बसलीत, पोरं माग बसलीत रोडवर. बरोबर आहे की नाही? पोरं घेऊन ये जावं की भवानी नगरवाले कीर्तनाला आहे की नाही? आपल्या देवळालीचं नाव सगळ्या महाराष्ट्रात गाजते. पोरं घेऊन ये जावा, नातू असली तर त्यांना आणि जावा. ही 2-4 नाती 5 नाती बसल्यात वा, त्यांच्या आज्यासाठी टाळ्या वाजवा. वा तुमच्या तुम्ही मनाने येतो का नाही? आज्या आणत नाहीत ना तुम्हाला? आज्या येत नाहीत ना कीर्तनाला? जाऊ द्या, मरू द्या. आता त्यांचं काय आहे का नाही? नाही म्हणले पोरी पा तुम्ही ये जा, तुमची गरज आहे पुढे. अवगुण सगळी आपल्या वाट्याला आली महाराज. माणसं पोरे अवगुणी, बाप अवगुणी. बाप किती अवगुणी आहे. आता इथं आकाश महाराजांना सुंदर अशी स्वागताची तयारी लावलेली आहे महाराज प्रत्येकाला. बरोबर आहे? या साधू सेवेमध्ये लाभ आहे. बरोबर आहे ना? साधू सेवेमध्ये लाभ आहे आणि माणसाला खऱ्या लाभाचं दर्शन झालं पाहिजे. हो बरोबर आहे का? गावात एखादा नेता येणार म्हणून जर कळालं असतं तुम्हाला तर तुम्ही भले मोठमोठाले हार घेऊन थांबला असतं की नाही? का? त्याच्यापासून आपल्याला फायदा आहे.
बरोबर आहे काय. पण एखादा महाराज यायलाय, पण त्या महाराजासाठी कोण हार आणेल काय नाही. आरती गावाला आपले काय देणार आहे, आपल्यातलंच 11 वाजता घेऊन जाणार आहे नाही. त्याला काय त्याला काय द्यायचं, बरोबर आहे ना. मला सांगा, सकाळी उठल्याबरोबर तुळशीच्या झाडाला कोण कोण पाणी घालतंय? 1 2 3 4 5 वा वा वा, एक बी कबूल कर नाही हो आकाश महाराज. माणसं लईच इमानदारी आहेत बुवा, आहे का नाही. मला सांगा, तुळशीच्या झाडाला पाणी नाही घालणार, पण जनक मामा नाही का, तुमच्याकडं बागा कशाच्या आहेत? बागा गांजाच्या. येणे महाराज यांचा नंबर लिहून घ्या हो, गट नंबर. गांजाच्या म्हणतोय म्हातारे, किती अवघड आहे की नाही. ऊसाचे आहेत, बरं असू द्या. आणि नेमकं या हिवाळ्याच्या सीझन मध्ये त्या ऊसावर पांढरा रोग पडणार आहे आणि त्या रोगानं ऊस तुमचा सगळा वाटोळा होणार आहे. मग त्या ऊसाच्या त्या खताच्या दुकानदारानं सांगितलं, बाबा तुम्ही काय करा, याला 70 रुपये लिटरचं दूध फवारा. दुधाचा भाव आकाश महाराज किती आहे? 70. आमच्याकडे तुळजापुरात आहे 70 रुपये लिटरचं दूध फवारा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर कॅन्डाच्या कॅन्ड जातील का नाही शेताकडं? जातील का नाही? हा, कॅन्डाच्या कॅन्ड जातील. पण सकाळी उठल्याबरोबर 1 तांब्या तुळशीला पाणी आपण घालणार नाहीत का? तुळशीपासून आपल्याला काही मिळणारच नाही ना. काय घेणं देणं आहे आपल्याला? ऐका, तुळस काय करते? शुद्ध ऑक्सिजन आपल्याला देते. कार्बन डायऑक्साईड हा खराब झालेला तो वायू खेचून घेते, पण आपल्याला तिचा लाभ माहीत नाही. ज्ञानोबरायांची फार गोड भाषा आहे. तुळशीची या झाडा दुरोणी धापेनं सिंतोडा, का द्राक्षाची या बुडा दुधाची गाली. वेळ पडल्यावर द्राक्षाच्या बुडाला दूध घालणारी माणसं जन्माला आलीत. पण साधू संतांच्या यज्ञ कार्यामध्ये चला, इथं एवढा मोठा सप्ताह सुरू आहे, मग या सप्ताहामध्ये आपण अन्नदान करू, अर्थदान करू, काय ना काही श्रमदान करू, असं म्हणणाराची संख्या कमी आहे. उमेश बुवा हे म्हणले, आता देवळालीत 5 सप्ते होते, बरोबर आहे ना. 5 सप्त्यापैकी वैशाखातला सद्गुरू शामनाथ महाराजांचा, हनुमानजीचा, बरोबर सगळ्या सप्त्याची रेलचेल आहे. त्याच्यामुळं देवळालीतली माणसं अशी उदात्त आहेत. हे असंच पुढे टिकत राहिलं पाहिजे, बरोबर आहे ना. हा लाभ साधूंच्या पायाचा आहे, बरोबर आहे. या पायाच्या लाभासाठी आपण आसूसलेलं पाहिजे, कारण अवगुण आपल्या वाट्याला आलेला आहे. पोरं अवगुणी, बाप अवगुणी. पोरं किती अवगुणी? ऐका, 1-2 पोरग पेरूच्या झाडावर पेरू चुरत होतं, पेरू चुरत होतं आणि ती शेताचा मालक तिकडून आला, अमेले कार्ट्या उतर खाली. काय खाली ओढून घेतलं. मला, अरे एवढ्या लहान वयात पेरू चोरतो काय? येणं घेऊन नाही, तुला नाही म्हणालो, 1 थापाडी देईन तुला. का आता जर तुला चोऱ्या करायची सवय लागल्यानंतर तू पुन्हा भविष्यात काय करणार? अरे चल तुझ्या बापाकडे घेऊन जातो, चल. कुठं आहे ते? म्हणला, बाप घरी सापडायचंच नाही. म्हणला, अरे मग गेला कुठं? सामनगावला वारीला गेला काय एकादशीच्या? ते मला, नाही ती पलीकडल्या झाडावर पेरूच तोडते. म्हणलं, आता बापशी बेटा सवाई, पोरग असं तर बाप असं, बरं ना. पोरं अवगुणी, बाप अवगुणी, आज्या अवगुणी, आया अवगुणी, आहे का नाही. एवढ्या सगळ्या अवगुणाच्या थरामध्ये गुणसंपन्न देव आणि गुणातीत साधू यांचं वर्णन फक्त आपण केलं पाहिजे. आणि वर्णन करायला निरोबरायांनी सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर ज्ञानोबरायांचा पूर्वाश्रमीचा काळ निरोबरायांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. अरे, ज्या ज्ञानराजांनी आज जगाला अमृत अनुभव ग्रंथ दिला, चांगदेव 65 दिली, ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिला, बरोबर आहे ना. एवढी सगळी श्रद्धापूर्वक लिहिलेली ग्रंथसंपदा समाजाच्या समोर, अज्ञानाच्या अंधकारामध्ये पिचत पडलेला समाज, पण याला उत्तिष्ठ केलं, जागृत केलं आणि ज्ञानोबरायांच्या बाबतीचा विचार केला. तर त्या कार्यकालामध्ये आज कलियुगातला सहज विचार करा, शिर्डी संस्थान श्रीमंतीच्या बाबतीमध्ये जागतिक लेवलला आहे, बरोबर आहे. शेगाव संस्थान जागतिक लेवलला आहे. अक्कलकोट संस्थान जागतिक लेवलला आहे श्रीमंतीच्या बाबतीमध्ये. आणि आपलं सामनगाव संस्थान तर काय कमी आहे काय?
श्रीमंतीच्या बाबतीत हायगाई नाही करायची. महाराज साधूकड वैभव असलंच पाहिजे, पण यांचा भूतकाळ पहा. शिर्डीच्या साईबाबाला दिवाळीच्या दिवशी दिव्यामध्ये घालायला वात लोकांनी दिली नाही. आज अख्खी शिर्डी दिवाळी त्यांच्या जीवावर साजरी करते, बरोबर आहे की नाही. शेगाव निवासी गजानन महाराजांच्या जीवावर लाखो समाज जीवन करतोय. त्या गजानन महाराजांचं जीवनचरित्र डोळ्यासमोर ठेवा. बाजरीची भाकरी नाही मिळू दिली. अक्कलकोट निवासी स्वामी महाराजांना गावात नाही राहू दिलं, बरोबर आहे. पण आपल्या महाराजांकडे एक विशेष होतं, ते सिद्धही होते, पण जीवनामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही भासली महाराज. त्यांनी सहन केलं आणि सहन केल्याचा परिपाक निळोबरायांच्या समोर उभा राहिला. माझ्या ज्ञानोबरायांनी काय कष्ट समाजासाठी सहन केलं, यांना भाकरीचा तुकडा समाजानं मिळू दिला नाही, बरोबर आहे. आज ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये 10-5 लाख लोक निवांत मन मुराद जेवण करतात, बरोबर आहे ना. उपाशीच मरत नाहीत, पण त्या ज्ञानोबरायांना अर्धी भाकरी मिळू दिली नाही. जगद्गुरु तुकोबरायांचा विचार करा. सगळं होतं नव्हतं तेवढं गावाला वाटून दिलं आणि स्त्री एके अन्नान्न करिता मेली, ही परिस्थिती डोळ्यासमोर उभी राहिली. तो विचार डोळ्यासमोर आला आणि तो डोळ्यासमोर आलेला विचार, जगद्गुरु तुकोबरायांची एकुलती एक कन्या लाडकी भागीरथी. ऐका, बापाचं सर्वस्व काय असते तर ती म्हणजे मुलगी आहे. अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही श्रीमद भागवत ऐकत आहात, त्याच्यामध्ये मुलीचा प्रसंग आहे. शिव पार्वतीचा विवाह तुम्ही श्रवण केलाय का झालाय? अजून नाही झाला, आजच झाला ना. ऐका, कणवासारखा मुली रडला होता शकुंतलेसाठी, हिमालयासारखा पहाड रडला होता पार्वतीसाठी, विदेहराज जनक महाराज रडले होते जानकीसाठी. बापाचं सर्वस्व जर काय असेल तर ती म्हणजे मुलगी आहे. आणि भागीरथीने धावा केला, बाबा अरे तू वैकुंठाला गेला ना रे बाबा, सांगून नाही गेला तू, माझी भेट नाही घेतली, आक्रोश केला, टाहो फोडला. त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय भर दुपारच्या समयास लोहगावला आले आणि लोहगावला आल्यानंतर गावातली सगळी माणसं शेताकडे निघून गेली होती, जनावरं नव्हती, गावभर फिरली. पण माझ्या भागीरथीला बाबा काहीतरी तुझं आथित उपचार पूजन केलं पाहिजे. कपभर दूध दिलं नाही, कपभर दूध नाही दिलं, बरोबर आहे. हा काळ डोळ्यासमोर ठेवा. मग तुकोबरायांचं सामर्थ्य काय, वेलेश्वरा ते पूजले, दूध नंदीचे काढिले, दगडाच्या नंदीवर हात ठेवला आणि भरघोस दूध काढून घेतलं. हे संतांचं सामर्थ्य आहे, बरोबर आहे. पाठीमागचा इतिहास निळोबरायांच्या समोर आला. अरे करील ते कायन हे महाराज, बरी पाहे बीज शुद्ध अंगी. महाराजांच्या डोक्यात आल्यावर काय करू शकणार नाहीत, पण मागचा इतिहास निळोबरायांच्या समोर राहिला. आणि लिहिता लिहिता काय लिहावं, काय लिहावं, लिहिण्यासारखं भरपूर दिसलं यांचं चरित्र लिहावं, पण लिहिताच येत नाही. बघा कधी कधी माणसाची बुद्धी बंद पडते शब्दानं, बरोबर आहे ना. बोलण्यासारखं भरपूर असतंय पण बोलताच येत नाही. का बोलता येत नाही? आता पौष महिना येईल सांगेन. एकदा हिवाळ्यामध्ये थंडीला इतकी थंडी वाजून आली की थंडीत थंड वाजून थंड पडली. कळत नाही तुम्हाला काय हे? आता काय बोलणार आहोत त्याच्यात. हिवाळ्यामध्ये थंडीला इतकी थंडी वाजून आली की थंडीत थंड वाजून थंड पडली. बोलण्यासारखं भरपूर आहे, थंड 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 शब्द भरपूर आहेत, पण बोलता येत नाही. तसं संतांच्या बाबतीत विचार करा. रात्रंदिवस जरी मी माझ्या सद्गुरूचं वर्णन करू लागलो तर ते पूर्ण होऊ शकणार नाही. ज्ञानोबरायांनी सांगितलं, नमो सद्बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया, नमो संसार तमसुरिया अपरमित परमवीर्या तरुण तरतुरिया लालन लीला, नमो जगदखिल पाळना मंगळमणी निधाना सज्जनवन चंदना आराध्यलिंगा, नमो सुभाव भजन भाजना भवेद्व कुंभ भंजना विश्वत भुवना श्री गुरुराया. एवढं सगळं लिहिता लिहिता लक्षात आलं, आता काय निवृत्तीनाथाचं वर्णन मी माझ्या मुखाद्वारे करावं. फक्त एवढंच लक्षात आलं की काही करायचं नाही, फक्त सामनगावला जायचं. सद्गुरू काकाजी दिसतात, सद्गुरू दादा दिसतात, उगयाचे माथा ठेवीचे चरणी हेची भले, बाकी काही करायचं नाही. का त्यांचं वर्णन आपण करू शकत नाही. आपल्या वाणीला अनिर्वचनीयता प्राप्त होते. बोलण्यासारखं भरपूर आहे पण बोलताच येत नाही. यांचं अगोदरचंही जीवनचरित्र निळोबरायांच्या समोर उभं राहिलं आणि नंतरचंही जीवनचरित्र निळोबरायांच्या समोर वर्णन राहिलं आणि अंतकरणामध्ये उद्गारवाचक स्थिती निर्माण झाली, बरोबर आहे ना. आता काय काय लोक म्हणतील, महाराज काय राव आमक्याचं नाव उगच घेतलं कीर्तनात तुम्ही, काय काय
असं जर म्हणजे काहीतरी फ्रॉड आहे, घोटाळा आहे, ध्यानात येते. बरोबर. वा वा, काय महाराजांचं कौतुक केलं. वा सुंदर आहे. काय बरोबर आहे ना. म्हणजे उद्गार वाचकता आहे आणि अनिर्वचनीयत आहे. त्या वाक्याच्या पुढे काही बोलता येत नाही. निळोबरायांच्या समोर हे वाङ्मय लक्षात आलं. बुद्धी आणि हृदयातून अंतकरणपूर्वक नतमस्तक होऊन म्हणू लागले, अरे यांनी इतका काळ सहन केलेला आहे आणि त्यांचं महात्म्य मी माझ्या मुखाद्वारे काय वर्णन करायचं. काय त्यांचा महिमा 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 तुम्ही आपलं झोपातवर आहे की नाही. टाळ्या बेळ्या वाजवा की उमेश बुवासाठी आहे की नाही. किती हा किती गोड गाईल. वा वा वा, काय वर्णन करावं आता यांचं आहे की नाही. काय त्यांचा महिमा. या संत महात्म्याचं संतांचं महात्म्य किती जरी सांगितलं तर महाराज निळोबरायांनी लिहिता लिहिता अंतकरणामध्ये उपेक्षा तर आली नाही. काय वारंवार पुन्हा 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 काय सांगायचं आहे असं तर वाटलं नाही ना. अरे तसं नाही, उपेक्षा म्हणून नाही तर अंतकरण द्रवीभूत होतं, ओलिता खाली जातं म्हणून पुन्हा पुन्हा त्यांचं वर्णन करायचं नाही. ज्ञानोबरायांचा वनवास डोळ्यापुढे पाहिला. आज ज्ञानोबरायांना एवढा समाज तिथं नतमस्तक होतोय. बरोबर आहे की नाही. आजही आपण सद्गुरू शामनाथ महाराजांच्या संजीवन समाधीवरती नतमस्तक व्हा. ती समाधी तुम्हाला आजही तेच प्रेरणा, तीच ऊर्जा, तोच आशीर्वाद देऊन राहते की नाही. बरोबर. तीच तसं काय वर्णन करायचं मग या महापुरुषांचं. यांनी सहन केलेलं आहे, सोसलेलं आहे. बरोबर आहे ना. मग यांना काही जगाच्या उद्धाराचा ठाव महाराज ते इथं आहेत. कुठं हरिभक्त थोर भूमंडळी, इथंच भूमंडळामध्ये आहेत. आपल्याला कळणं फार कठीण आहे. बरोबर आहे ना. संत पुरुष कळणं फार कठीण आहे. बरोबर आहे ना. आणि जर कळाले असते तर एवढा त्रास आत्तापर्यंत झाला असता का. आत्ताच्या लोकांची परिस्थिती एवढी कठीण आहे. भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी फार गोड लिहून ठेवलेलं आहे. हो कसं आहे माहिती आहे का. आता एखाद्याकडे एखादा गुण चांगला असावा पण ते वाकल असं सांगता येत नाही. श्रीमद भागवतामध्ये एक फार गोड श्लोक आहे. मला दादाच्या बाबतीत महाराष्ट्रात, तेलंगणात, कर्नाटकात कुठेही जाऊ द्या, दादा माझ्या समोर उभे राहतात उगाच स्मरणात. का अरे आमच्याकडं काहीच नाही. आमच्याकडं काय आहे.
अवघ अर्धा तोळ्याची एक अंगठी तरी आमच्या टाचा टेकत नाही. यांचे बोट शिल्लक नाही, पण कधीच कसलं काही नाही. भागवत सांगते पहा, नमंती फलनो वृक्षाः ना नमंती गुणिनो जनाः शुष्क काष्टानी मूर्खस्य ना नमंती कदाचन. आमच्यासारखा एखादा मूर्ख, त्याला नम्रता आवडत नसेल, पण ऐका, हे परिपक्व असलेले सिद्ध पुरुष यांच्या संगतीमध्ये राहणं कळणं इतकं सोपं आहे का महाराज? त्या कार्यकालात ते महापुरुष कळाले असते तर तितका त्रास समाजाने दिला नसता. बरोबर आहे ना? मग ते इथंच असतात, हरे भक्त थोर भूमंडळी. आणि या भूमंडळाचं वर्णन करत असताना हे कलियुग आहे. बरोबर आहे ना? निर्विया पृथ्वी निरोषधी रसानीच्या महत्वं गता भूपालानिज कर्मधर्मरहिता विप्रा भार्या कुमार्गे रता सत्यम दूरेच गता शठ्यार्जितम. पृथ्वी निरस होणार, नापीक होणार, पाऊस अवेळी पडणार, कुठं अतिवृष्टीने माणसं मरणार. बरोबर आहे ना? आता सध्या श्रीलंकेत पाऊस आहे म्हणून आपल्याकडे 2 दिवस झालं थंडी कमी आहे, नाही तर काय मंडपात बसलो असतो आपण, हे की नाही? हे आपल्या कर्माचा प्रताप आहे, आपल्या कर्माचा प्रताप आहे, आपल्याला लक्षात नाही येणार. महाराज ही हरिभक्त इथंच आहेत, भूमंडळावरतीच आहेत. तुम्ही आता थोड्या वेळापुरतं यांना येडं म्हणा, काही हरकत नाही. मी हे थोड्या वेळापुरतं म्हणालो. तुकाराम महाराजांना तीच म्हणले ना, तुका वेडा अविचार बडबड करतो फार. तसं म्हणे आकाश महाराज ह्या सगळ्या पोरांना काही कामधंदा नाही, सगळी उगा आपलं चाललंय म्हणून चाललंय असं थोड्या वेळ म्हणा. पण ऐका, याच्यात एखादे ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, सद्गुरुदास महाराज असतील, श्यामनाथ महाराज असतील, आणि ज्या दिवशी तुम्ही तिथं नतमस्तक व्हाल ना, त्या दिवशी तुमची वेळ निघून गेलेली असेल. बरोबर आहे का? म्हणून आपल्याला एखाद्याचं वर्णन नाही करता आलं तर करू नका. बरोबर आहे ना? फक्त आपलं काम प्रामाणिक ठेवा. जग तर निंदा करणारच आहे. आपल्या कामाची दिशा प्रामाणिक असली पाहिजे आणि मग मात्र कोणाची भीती नाही. त्याही कार्यकालामध्ये एवढ्या धर्ममार्तंडाने त्रास दिला, ज्ञानोबराय थोडेही डगमगले नाहीत, जगद्गुरु तुकोबराय थोडेही डगमगले नाहीत. का? त्यांना माहिती होतं थोडा थोडा काळ सहन केलं पाहिजे माणसानं, आणि ते सहन केल्याचा परिणाम आज 728 वर्ष झालं आपल्या हृदयावरती घर करून आहेत. सद्गुरु श्यामनाथ महाराजांची परंपरा 200 वर्षापासूनची तर आहे की नाही? 200 वर्षापासूनची परंपरा आहे. बरोबर आहे? अहो इथं आज लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर उगं एक 6-7 वर्षानं नवरा मरू द्या, माऊलीचा मरू नये कोणाचा, पण 6-7 वर्षानं, आणि ती थोडी तरुण अवस्थेमध्ये मुलंबाळ नसावं. बाकीचे लोक म्हणतात नाही नाही जाऊ द्या, ती झालं तसं, आता करा दुसरं लग्न केलं की पुन्हा 1 वर्षामध्ये तिला जुन्या मालकाचं नाव विचारा सांगता येणार झालं असेल असं. पण जगद्गुरु तुकोबरायांना 450 वर्ष पूर्ण झाली, ज्ञानोबरायांना 728 वर्ष पूर्ण झाली. ती आजही आपल्या हृदयावरती कोरूनच आहेत. याचं कारणच आहे त्यांनी सहन केलं, आणि निळोबरायांच्या लक्षात आलं ही यांनी सहन केलेलं आहे, यांचं काय महात्म्य वर्णन करायचं, अजून काय काय महात्म्य आहे. ऐका, ज्ञानोबरायांचं महात्म्य आपल्या डोळ्यासमोर ठेवा. काय? चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगा ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगा ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप जलुषणे हरे ताप साधकांचा माय बाप हरे ताप साधकांचा माय बाप जलुषणे हरे ताप साधकांचा माय बाप जलुषणे हरे ताप सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा. 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज त्यांना भेटण्याकरता जात असताना चालविली जड भिंती
हरली चांगयाची भ्रांती. वाघावर बसलेला चांगदेव महाराज खाली उतरून आला. बरोबर आहे ना. आता उगून नुसती चर्चाच चालू आहे. इकडे बिबट्या दिसला आणि तिकडे दिसला. चांगदेव वाघावर बसून फिरत होते हो. पण भिंतीबाई पुढे चला. हे सामर्थ्य माझ्या ज्ञानोबरायांचं आहे. महिषी पुत्रा मुखे वदविनी श्रुती. सगळ्यात कठीण असणारा यस्य निश्वासित वेदा. हा वेद हे अपवृषी आहेत. त्या अपवृषीय वेदाला 4 विभाग ऋषी मुनींनी केले. रि यजु साम आणि अथर्व. बरोबर आहे. पण ते सगळ्यात अवघड वेद कोणता आहे? ऋग्वेद आहे. नामा म्हणे बोलले ऋग्वेद. ओंकार हा शब्द प्रणवाचा. ऋग्वेदासारखा कठीण वेद रेड्याच्या मुखातून म्हणजे म्हशीचा पुत्र त्याच्या मुखातून वधवून घेतला. अजून काय केलं? स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. समोर स्त्री. तो प्रसंग निवासाचा तुम्हाला माहिती आहे. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. हे सामर्थ्य नोहे हा सामान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा एवढं स्वसामर्थ्य संतांकडे आहे. म्हणून महाराज ती कुठं आहेत? तर दुसरीकडे कुठंच नाही. कधी तेरला येतील, कधी देहूला येतील, कधी सामनगावला जातील, कधी आळंदीला येतील. इथंच आहेत. हरिभक्त थोर इथंच आहेत. हरिभक्त थोर भूमंडळी. महाराज यांनी सहन केलं. ते समाजाच्या समोर उभे राहिले. आणि ते उभे राहण्याचं कारण काय? महाराज म्हणतात ही थोर या सृष्टीचा निर्माता कोण आहे? ब्रह्मदेव आहे. त्या ब्रह्मदेवाची सुद्धा अपेक्षा व्हावी का? त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका. सृष्टीचा निर्माता प्रोड्युसर दिग्दर्शक त्याची अपेक्षा व्हावी की मला या सत्पुरुषाची भेट व्हावी. तुमची माझी होती याच्यात नवल नाही. ऐका, ज्याचे पुत्र ब्रह्मदेवाची या सृष्टीचा विस्तार सांगत असताना ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनक सनंदन सनात या सनकादिकांना इथं पाठवलं. पण पोरांनी त्यांचं ऐकलं नाही. राग आला. रागाच्या भरामध्ये तो राग इथून बाहेर पडला. पहा तिथं रुद्र भगवान आले भृगुटीतून. तो विषय आपल्याला सगळ्याला पाठ आहे. मग मुखाद्वारे काय आलं, बाजूद्वारे काय झालं. त्या ब्रह्मदेवाची सुद्धा अपेक्षा व्हावी काय? त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका. महाराज त्यांनी सहन केलं म्हणून पूज्य सकळ लोका विश्वा झाले. विश्वाला प्रिय झाले महाराज. आणि विश्वाला प्रिय होत असताना ब्रह्मदेवानं वाट पाहावी. तुम्ही आम्ही वाट पाहावी याच्यात नवल नाही. सृष्टीला ग्रास बनलेला जो काळ आहे, मृत्यू आहे. मृत्यूची प्रत्येकाला आवड आहे. बरोबर आहे ना? मरायचंय आपल्याला आवड नाही. पण मरण मात्र निर्विवाद आहे. सत्य ते आल्याशिवाय राहणार नाही. पण ते मरण सुद्धा, तो काळ सुद्धा जगाचा ग्रास बनलेला. जगा काळ खाय. पण त्या जगाचा ग्रास बनलेला काळ सुद्धा संतांच्या समोर ठेंगणा होतो. मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरण. ज्यावेळी तुकोबराय वैकुंठ गमनाला जात असताना त्या काळानं सुद्धा संधी साधून घेतली. महाराज म्हणजे सगळे बाजूला सरका. काय जगाला खाणारा काळ तो नतमस्तक झाला. सांगितलं महाराज एकच करा, आमच्या डोक्यावर पाय द्या ना. आमच्या डोक्यावर पाय द्या. त्यांना सुद्धा अपेक्षा होती यमधर्म वास किंवा वाट पाहे नित्य काळ. रोज यमाला त्यांना सुद्धा अपेक्षा होती. काळाला अपेक्षा होती का संत आज भेटतील, उद्या भेटतील. ती काळ धन्य होईल, ती वेळही धन्य होईल. म्हणून धन्य काळ भेटती ते. त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका. पूज्य सकळ लोका विश्वा झाले. अजून संतांच्या संगतीमध्ये काय फायदा आहे? ऐका, संतांच्या संगतीचा लाभ इतका मोठा आहे, इतका लाभ मोठा आहे की आपण जिच्यासाठी रात्रंदिवस धडपड धडपड आपली उकरी सुरू आहे ना, ती साधूच्या पायावर लोटांगण घालते. कोण? निळा मने सर्व
भाग्याचो जमी निळामने सर्व भाग्याचो जमी निळामने सर्व भाग्याचो जमी निळामने सर्व भाग्याचो जमी निळामने सर्व भाग्याचो निळामने सर्व निळामने सर्व भाग्याचो निळामने सर्व सकल लोका विश्व झाले
आकाश ब्रह्मादिका कुमार कुमार महाराजांनी स्वर माऊली तुकाराम 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 हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले यथामती यथावकाश. आपल्या नियोजित वेळेमध्ये सुरुवात 8ला झाली पाहिजे होती, त्यावर 10ला संपवता आलं असतं. सुरुवात 8:20ला झाली, कीर्तन 10:20ला संपलं पाहिजे नाही. यथामती यथावकाश सुरू असणारा हा भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्ताह, त्यातील आजची असणारी ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे क्रमप्राप्त होती. पूजनीय गुरुवर्य सद्गुरू धर्मराज दादा महाराज सामनगावकर दादांच्या आदेशातून, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळाच्या प्रेमातून, आकाश महाराजांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत क्रमप्राप्त होती. झालेली कीर्तनरूपी सेवा माझ्या गणमाता कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, भगवान पंढरीश परमात्मा, सकल संत परीक्षक वैराग्य राग रसिक गुरुबाकांच्या चरणारविंदी समर्पित करून, सद्गुरू श्यामनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करून कीर्तन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. मी आता तुम्हाला बसल्यापासून कसलाच त्रास दिला नाही, आहे की नाही? आता थंडी पण नाही, सगळ्यांनी हात वरती करा, मोकळे. चलो श्यामनगाव, 1 मिनिट फक्त, 1 मिनिट. वा, मला माहिती आहे श्यामनाथ महाराजांवर प्रेम करणारे आपण सर्व, कोणीच हात वर केलं नाही असं नाहीत. श्यामनाथ एकनाथ श्यामनाथ